अजब रमा राघवची जोडी। हो हो हो, जरा दमानी घे, जरा सावकाश विचार प्रश्न। तर पूजा केलीच पाहिजे असं काही नसतं, आणि तुमच्या घरात काही पूजेची पद्धत नाही आणि तुमच्या घरी घट बसवणं काही शक्य नाही, तेव्हा तेही सोडून दे, नुसते उपास केले तरी चालेल। आणि तो सुद्धा, तुला उपास करायची पण सवय नाहीये, तेव्हा उठता बसता उपास कर। आजी, उठताना बसताना उपवास कसा करायचा हे नाही मी कधी ऐकलंय। नाही नाही, असा उठता बसता नाही करायचा उपास। उठता बसता म्हणजे नवरात्राच्या पहिल्या दिवशी आणि नवरात्राच्या शेवटच्या दिवशी करायचा उपास। नाही आजी, तसं नाही, मला ना पूर्ण 9 दिवस उपवास करायचा। असं म्हणतेस? बर, दिवसभर उपवास कर आणि रात्री जेव। तुझं पहिलंच वर्ष आहे ना, बरं दिवसभर सुद्धा पूर्ण उपाशी राहायची गरज नसते, दूध आणि फळं घेतलेली चालतात, आणि रात्री हलकस जेव। अगं तसं तुला महत्व सगळं सांगितलंच आहे ना काल मी। आता नवरात्रात इतर कोणकोणती व्रत करतात आणि ती कशी कशी करतात याच्याबद्दल सांगते, ऐक। आजी, एक प्रश्न विचारू? हे सगळे व्रत आणि उपवास केल्यानंतर आपली इच्छा पटकन पूर्ण होते का हो? अगं ठमे, किती घाई तुला। नाही पण खरं सांगू, घाई तर मला पण आहे। तुझी मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होऊ दे। तुझी इच्छा तीच माझी इच्छा ना। तू राघवाच्या नावाने उखाणा घ्यायचा आणि मी तो माझ्या नाचुनेचा उखाणा म्हणून व्हायरल करायचा, हो की नाही? हो हो आजी, मी सगळं करते। बरं, मला ते राजूला लिस्ट पण द्यायची ना, मी तुम्हाला नंतर कॉल करते। ठेवते, बाय। कमाले, बरं चाललंय, म्हणजे या घरात माझं कोणी काही ऐकायचंच नाही असं ठरवलंय। नाही, आता माझ्या शब्दालाही तुमच्या लेखी काही किंमत उरलेली नाही, हे मला आता स्पष्ट दिसतंय। हो ना आबा, माझ्या सुद्धा लक्षात येत आहे, आतापर्यंत ह्या घरात तुमचा शब्द शेवटचा होता, पण आता तुम्हाला काय वाटतं त्याने कोणाला काही फरकच पडत नाही। हे सगळं रमाचं कारस्थान, मी सगळ्यांवर काय जादू केली काय माहिती। श्रुती, शालिनी, आता मलाच बोललं पाहिजे। श्रुती, बोलण्यापूर्वी नीट विचार करत जा। लहान तोंडी मोठे मोठे घास घेतले ना तर पचत नाहीत बाळा। आणि गजानना, आजही या घरातली माणसं तुझाच शब्द प्रमाण मानतात, पण याचा अर्थ असा नाही की तू त्यांच्यावर बंधनं लादावीस आणि तरीही त्यांनी ती प्रमाण मानावी। आई, मी हे सगळं स्वेच्छेने करतो का? पण माझा नाईलाज झालाय, आणि हे सगळं मी जे काय करतोय ते आपल्या कुटुंबाच्या हिताचा विचार करूनच करतोय ना। आई, घरातल्या घरात असे तट पडायला लागले तर घर फुटायला वेळ नाही लागणार। गजानना, घरातल्या सगळ्यांच्या मताचा तू आदर केला असतास ना तर घरात असे 2 तट पडायची वेळच आली नसती। आपली मतं दुसऱ्यावर थोपून कुटुंब बांधून ठेवता येत नाही गजानना, आणि जर घरात भिंत उभी राहणारच असेल तर मी नेहमीच रमा आणि राघवच्या पाठीशी उभी असेन। हे सगळ्यांनी लक्षात ठेवा।